आम्हाला इथे राहायचं तर नव्हतं, पण पैसे भरले होते आणि आमच्या लंचची तयारी पण झाली होती. सो आम्ही इथे लंच केला. तोपर्यंत भैयाने दुसरा रिसॉर्ट शोधून काढला. आलो आम्ही, पोहोचलो. ब्रो, व्हॉट इज दिस? काय व्ह्यू आहे हा. बाल्कनीतून बाहेर निघालं की समोर स्विमिंग पूलला चिटकूनच बीच. आणि पोहोचलो आणि डेंजर पाऊस चालू झाला. मग आम्ही गरमागरम चहा घेतला. काय तगडी सर्व्हिस आहे भाई त्यांची. आम्ही रूम मध्ये बसून फक्त एक कॉल करायचा, चहा आणा, बिस्किट आणा, आईस्क्रीम आणा, सगळं 2 मिनिटात रूम मध्ये तयार. पैसे पण तसेच तगडे भरले होते म्हणा. तर येताना आमचा प्लॅन असा काही होता, 4 दिवस ट्रिप, सगळे बीच कव्हर करणे, सिंधुदुर्ग किल्ला, स्कुबा ड्रायव्हिंग, सगळ्या वॉटर ऍक्टिव्हिटीज. पण इथे आल्यावरती जो पाऊस चालू झाला होता, आम्हाला रूमच्या बाहेर जाणं पण अवघड होऊन गेलं होतं. आमचा प्लॅन फ्लॉप होणार का या टेन्शन मध्ये आम्ही होतो आणि या दोघींचा फुल एन्जॉय चालला होता. कारण त्यांना अगोदरचा पण प्लॅन माहित नव्हता आणि त्यांना असं वाटत होतं की फ्लॉप झालेला प्लॅन हाच आपला प्लॅन आहे. पण आपल्यासोबत जर वेगवेगळ्या प्रकारचे नमुने असतील ना बाई, तर प्लॅन कधीच फ्लॉप होत नसतो. तुमने ऐसी बात कही, दिल मेरा खो गया.